हॅलो एव्हरीवन, आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। जसे की आपण रसग्रहण पाहत आहोत सेमी इंग्लिशचं। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तम लक्षण या पोयमचं रसग्रहण हे पाहिलेलं आहे। आता आज आपण पाहणार आहोत ती तुमची दुसरी जी पोयम आहे वस्तू। ओके, वस्तू या पोयमचं रसग्रहण जे मुद्द्यावर आधारित कृती असते ती कशी करायची आहे आणि काय काय त्यामध्ये कंटेंट टाकायचे आहेत ते आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत। तर ही वस्तू पोयम आहे पहा। तर कवितेचं नाव हे वस्तू आहे। कवी किंवा कवयित्री द भा धामनस्कर आहेत। रचना प्रकार आहे मुक्त छंद। ओके, ये मेंशन करना जरूरी आहे रचना प्रकार। जसे की याच्या आधी उत्तम लक्षण मध्ये ओवी असा होता। आता यामध्ये मुक्त छंद हा रचना प्रकार आहे आणि काव्य संग्रह भरून आलेला आकाश। ओके, ये आपने नहीं लिखा तो भी चलेगा। आता कवितेचा विषय काय आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं। तर निर्जीव वस्तूंचा सजीवपणा, वस्तूंनाही भावना असतात। ओके, या दोन गोष्टी यामध्ये मेन्शन करा की कवितेचा विषय। स्थायी भाव जो आहे तो लिहिला तरी चालेल किंवा हा स्किप केलं तरी चालेल। लेखन वैशिष्ट्य या कवितेचे काय आहेत? तर या कवितेची रचना मुक्त छंदातील असल्याने लेखन शैली ही मुक्त आहे। शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन नाहीत। दैनंदिन व्यवहारातील सहजपणे वापरली जाणारी भाषा ही वाचकांच्या मनाला स्पर्श करते आणि अत्यंत हळूवार संवेदनशील भावना, चिंतनशीलता व प्रांजळपणा ही कवी या साध्या शब्दातून आपल्याला यामध्ये व्यक्त करताना दिसत आहे। ओके, आता या कवितेची जर मध्यवर्ती कल्पना आपण पाहिली तर निर्जीव वस्तूंनाही भावना असतात, त्यांनाही मन असतं। वस्तू आणि व्यक्ती यांच्यामध्ये एक अतूट नातं असतं पहा। वस्तूंशी वागण्याची पद्धतीतून वस्तूंचे स्वरूप घडत जाते। म्हणून कोणतीही वस्तू नजरेला पडताच त्या वस्तूंच्या स्वरूपावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आपल्याला कळते आणि यावरूनच वस्तू असतात असं कवींना वाटते की वस्तू आणि माणसे यांच्यातील नातं या कवितेतून त्यांनी आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे। हे मध्यवर्ती कल्पनामध्ये लिहिणं आवश्यक आहे। मग या कवितेतून काय विचार व्यक्त होतो बरं? तर निर्जीव वस्तूंना आपण मन असते असे म्हणतो। मग कवींच्या मते त्यांना मन आणि भावना असतात। ओके, वस्तू संवेदनशील असतात म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने वागलं पाहिजे, आत्मीयतेने वागलं पाहिजे। जसं आपण माणसांशी वागतो तसंच वस्तूंशीही वागलं पाहिजे, हा महत्त्वाचा विचार यामध्ये मांडलेला आहे। मग कवितेची आवडलेली मतलब हर एक का अलग अलग आएगा, तो ये आप लिख सकते हो। जो भी आपको लाइन पसंद है वो आप यहाँ पे करना है। मग हे प्रश्न विचारला जातो कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे। ही कविता भावनिक त्यामुळेच मनावर भावते, त्यामुळे ही कविता मला आवडते। आधुनिक जगात वावरताना कोणालाही ही कविता आवडेल अशीच आहे। एका वेगळ्याच म्हणजे चाकोरी बाहेरचा विचार कवींनी आपल्याला या कवितेतून मांडलेला आहे। सहसा आपण वस्तू आणि तिचा वापरणारा म्हणजे माणूस यांना वेगळं मानतो, पण तसे न करता वस्तूंशी प्रेमाने वागलं पाहिजे हा नाविन्यपूर्ण विचार किंवा वेगळा भाव या कवितेतून आपल्याला व्यक्त झालेला दिसतो। म्हणून ही कविता मला खूप आवडते। असं लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क इथं भेटू शकतात। आता कविता जी आहे त्यातून आपल्याला संदेश काय भेटलेला आहे? तर वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। ओके, व्यक्ती आणि वस्तू यामध्ये अतूट नाते तयार होते आणि आपण वापरलेल्या वस्तूच्या रूपाने आपले अस्तित्व शिल्लक राहते। याचा उपयोग संपला की आपण त्याला टाकून देऊ नये। त्यांना टाकून देणं म्हणजे आपले अस्तित्व स्वतः म्हणजे संपून टाकणं। हे टाळण्यासाठी आपण वस्तूशी स्नेहाने म्हणजेच प्रेमाने, संवेदनशीलपणे हे वागलं पाहिजे असं या कवितेतून आपल्याला संदेश मिळत आहे। तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेकंड म्हणजे तुमची जी दुसरी पोयम आहे ते आपण डिस्कस करणार आहोत। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।